आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, मी दत्ताजी जगताप आपलं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत, रस्त्याचा वाद पेटला, दोन्ही बाजूचे शेतकरी आक्रमक, प्रशासन योग्य मार्ग काढेल काय, रस्ता लवकर होण्यासाठी महिलांची मागणी। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहरातील आवटीवाडी नजीक हिरडेमळा व मेहत्रेमळा येथे जाणारा रस्ता गेले अनेक वर्षांपासून वादाच्या भोवरात अडकला असून आता हा प्रश्न अधिकच गंभीर बनताना दिसत आहे। दोन्ही बाजूचे शेतकरी आपल्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेत न्यायासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत। दरम्यान नगरपालिका हद्दीतील मंजूर रस्त्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे। हिरडेमळा आणि मेहत्रेमळा या वस्तीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापैकी अंदाजे 100 ते 200 मीटर अंतराचे काम अद्याप अपूर्ण असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। काही दिवसातच पावसाळ्यात सुरुवात होणार असल्यानं या अपूर्ण रस्त्याचा फटका ग्रामस्थांना बसत आहे। विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना चिखल आणि खराब रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असून महिलांनाही दैनंदिन कामासाठी ये जा करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत। वृद्ध नागरिकांनाही या रस्त्यामुळे हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे। माझे नाव शरद अंकुश हिरडे। आम्हाला रस्त्यासाठी खूप त्रास घेतलाय आम्ही आणि रस्त्याला आम्हाला जाण्या येण्याचा खूप प्रॉब्लेम होत आहे। आणि हा रस्ता आमच्या आजोबाचं वय आज 82 वय आहे। मग आमच्या आजोबांच्या ह्या रस्त्याने जात होते आणि आम्हाला गावात जायला खूप अडचणी येत होत्या। मग आम्ही नगरपालिकेला विनंती केली की आम्हाला ह्या रस्त्याला निधी उपलब्ध करून द्यावा आणि उपलब्ध केल्याच्या नंतर दोन्ही साईडने रस्ता झालेला आहे आणि मध्ये 100 फूट रस्ता हा राहिलेला आहे। तर मग ह्या रस्त्याचा असा इतिहास आहे की 2000 साली स्टेट लाईन झालेली आहे एकनाथ खेतमाळीचे उपनगर अध्यक्षांनी असताना। त्याच्यानंतर लोकनेते स्वर्गीय संतोष खेतमाळीस हे नगराध्यक्ष असताना 2012 साली ह्याच्यावरची खडीकरण झालेलं आहे। त्याच्यानंतर एक असा की आम्ही तहसील कुणबी 2008 साली ह्याचा आदेश घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर परत 2018 साली राहुल जगताप आमदार असताना दादासाहेब आवटी यांच्या माध्यमातून ह्या रस्त्याला खडीकरण केलेलं आहे। राज्याचे माजी मंत्री बबनदादा पाचपुते व तसे आजचे कार्यसम्राट आमदार विक्रमसिंह दादा पाचपुते यांच्या माध्यमातून व तसेच आंबासागावचे नगरसेवक तसेच संग्राम गोडके नगरसेवक हे आमच्या वार्डात असताना त्यांनी आम्हाला हा निधी उपलब्ध करून दिला आणि मग त्याच्यानंतर मग हा निधी उपलब्ध करून दिल्याच्या नंतर आम्हाला खूप अडचणी आल्याच्या नंतर आम्ही एक उपोषण नगरपालिकेसमोर केलं। त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला बी आम्ही उपोषण केलं। त्याच्यानंतर मग हा रस्त्याचं काम चालू झाल्याच्या नंतर खूप अडचणी आल्या आणि जो समोरचा व्यक्ती आहे तो म्हणजे सर असून प्राध्यापक आहे। रयतला त्यांनी दुटी बजावली आणि दुटी बजवत असताना त्यांनी इतक्या अडचणी केल्या की इतका त्रास दिला त्या माणसाने आणि आज बी हायकोर्टाचा निकाल आहे, तहसीलचा निकाल आहे, त्याच्यानंतर 3 वेळा खडीकरण करून हा माणूस रस्ता अडवण्याचा प्रयत्न करीत आहे। मी दत्तात्रय मच्छिंद्र मेहत्रे, राहणार श्रीगोंदा मेहत्रे वस्ती येथील नागरिक आहे। तर मी शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवरती चालणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। तर रस्त्याने आता ह्या रस्त्याचा विषय जवळजवळ 30-32 वर्ष झालं ही लोक आमची पिळवणूक करतात। आम्ही जाता येताना खड्ड्यांनी पावसाळ्याच्या काळात आमच्या समजा मुली इथं लहान मुलं इथं शाळेत जाण्यासाठी यांना जर आम्हाला पेंट वर करून यांना जर तिथपर्यंत रोडपर्यंत डांबरी रोडपर्यंत सोडण्याची परिस्थिती येत असेल तर इतके दिवस होऊन सकट मग श्रीगोंद्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली की ही जी माणसं आहेत ही माणसं दहशतीचं वातावरण तयार करतात। शाळेत मुलं जाताना कुठं त्यांच्या अंगावरती कुत्रे सोड, कुठं काहीतरी कर आणि एका बाजूला दुसरी गोष्ट काय सांगतात की आम्हाला हे हानमार करतात, कुठं काहीतरी करतात। बरं, कसल्याही प्रकारचा न्याय आमचा न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे। आम्ही न्यायाची लढाई ही न्यायाने लढतो। त्याच्यानंतर ही काय करतात, प्रशासनावरती दबाव टाक, प्रशासनाची बदनामी कर, ह्या गोष्टी करून ती काम कसं पण पडन ह्या गोष्टीवरती लक्ष देतात। तरी ही गोष्ट न होता हा रस्त्याचं काम त्वरित पूर्ण करण्यात यावा। त्याच्यानंतर आम्ही जात येत असताना आम्ही माळी समाजात मोडतो की प्रत्येक वेळेस आम्ही तिथं गेल्याच्या नंतर आमच्या जातीला टार्गेट करण्याचं काम करतात। आम्ही ज्यावेळेस विचारतो यांना की बाबा आम्ही त्या जातीत जन्माला आलो, त्यात काय आमची चुकी आहे का? जन्माला कोणी कोणत्या जातीत यावा हे काय वैयक्तिक त्या माणसाच्या हातात थोडीच आहे तेव्हा। ह्यांना ह्या गोष्टी सांगून सगळं ह्या माणसांना समोरच्या माणसांना अजिबात कळत नाही। ही आम्हाला जातीवरती बोलून
हीन वागणूक देतात. मी नागेश हिरडे या रस्त्यासाठी तालुक्याचे आमदार बबनदादा पाचपुते यांनी निधी दिलता 71 लाख रुपये आणि नगरसेवक अंबरा सावटे आणि संग्राम घोडके यांच्या प्रयत्नातून हा रस्ता झालेला आहे. पाठीमागून पण झालेला आहे आणि पुढं पण झालेला आहे. मध्ये एक 100-200 फूट रस्ता राहिलेला आहे. तरी ह्या रस्त्यावरती 4 निकाल आहेत. 2006 साली एक निकाल झालेला आहे आणि 2008 साली एक निकाल झाला, 2015 साली एक झाला आणि 2017 साली एक निकाल झाला आणि ह्याच्यावरती नकाशा पण आहे निकालावरती. तरी हा रस्ता दारांच्या माध्यमातून आलेला आहे आणि शेवटचा दारांचा निधी पूर्ण व्हावा, थोडा राहिलेला ही आमची इच्छा आहे. हे क्षेत्र ओढलं पाहिजेत नसून त्यांनी ही बेकायदा खरेदी केली आहे आणि वर्ग 2चं क्षेत्र आहे हे त्यांनी बेकायदा लाटलेलं आहे. त्यांचं हे वर्ग 2चं क्षेत्र नसून बेकायदा खरेदी केलेला आहे आणि नजरानं कुठला भरलेला नाही आणि वर्ग 2चं क्षेत्र आहे. मी मंगल मेत्रे, राहणार मेत्रे वस्ती. आमचा हा रस्ता तयार झाला पाहिजे. आता 15 जूनला शाळा सुरू होते. त्या लहान मुलांना कुठून शाळेत जायचे? ह्या खडीकरणावरून जाऊन माणसं पडायची वेळ आलेली. माझं स्वतः वैयक्तिक मन काय ना दाबला गेलेला आहे. 5वी आणि 6वी गाडी अशी सरकलेली, मला त्रास होतोय. सगळे आमच्या खडीकरणावरून आमच्या गाड्याच्या पण चॉकअपसर गेलेले. मग जायचं कसं काय? तिकडून जावं तर तो रस्ता लांब पडतो. माणसाला, लहान मुलांना, मुलींना, आता तरुण मुलींना पण भीती वाटते ना जायच्या अंधारातून. मग त्यासाठी हा रस्ता झाला पाहिजे. निम्मा रस्ता सगळं झाला आणि थोड्या रस्त्यासाठी अडवलं गेलेलं आहे आणि काय दहशतीचं वातावरण तयार करून काय उपयोग आहे का सांगा बरं? सगळा रस्ता झालाच पाहिजे ना. मी एकनाथ हिरडे, मी हिरडेमाळा मेत्रेमाळा येथील रहिवासी असून हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्याच्या विषयी जो आहे आम्ही 1.5-2 वर्षापासून पाठपुरावा करतो आहोत आणि तो पूर्णपणे आहे न्यायप्रविष्ट बाजू येता न्यायालयाच्या चौकटीत राहून आम्ही हा रस्त्याचं काम केलेलं आहे. समोरचे आज सांगितलं जातं उपोषणाला बसल्यानंतर की हे जबरदस्तीने रस्ता करतायत, पाऊलवाट होती. हे पोलीस प्रोटेक्शन, या ठेकेदारांनी पोलीस प्रोटेक्शन, नगरपालिकेने पोलीस प्रोटेक्शन घेऊन रस्ता केलेला आहे. कुणीही दहशत करून घेतलेला नाही. पूर्ण न्यायाच्या चौकटीमध्ये हा रस्त्याचं काम चालू होतं. ज्या ठिकाणी न्यायप्रविष्ट बाजू आहे तिथं रस्त्याचं काम नगरपालिकेने केलेलं नाहीये, तो रस्ता थांबलेला आहे. तरी आम्हाला नगरपालिकेला एक विनंती करायची तुमच्या माध्यमातून की हे लवकरात लवकर आमच्या रस्त्याचं काम मार्गी लावून आम्हाला न्याय द्यावा. हा पेटलेला वाद बाजूला ठेवून प्रशासनाने योग्य तो मार्ग काढावा आणि लवकरात लवकर रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करावे अशी मागणी महिलांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे. आता प्रशासन या संबंधित प्रश्नावर तोडगा काढून नागरिकांना दिलासा देणार का याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम्स 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.